प्रॉमिस केल्याप्रमाणे मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझं डेली रुटीन काय आहे आणि त्या प्रोडक्टच्या कंपनीचं नाव पण सांगणार आहे. कारण हे मी फ्रीमध्ये दिलं असतं तर मग काय उपयोगच नाही माझ्या व्हॉट्सअप क्लासचा. तर ज्यांनी पेड केलेलं आहे त्यांचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल माझ्याकडून आणि बेनिफिट्स तुम्ही व्हाल छानपैकी, ह्याची गॅरंटी आहे. कारण तुम्ही अजूनपर्यंत माझं वय गेस केलं नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते की माझं वय हे 50+ आहे. ओके, तरी पण मी हे टोटल डेली रूटीन फॉलो केल्यामुळे माझी स्किन एवढी चांगली राहिलेली आहे आणि अजूनही मला म्हणजे अजून 30s तरी फील होतं. तर पहिला स्टार्ट जेव्हा आपण सगळ्यात सुरुवात करायची म्हणजे आफ्टर टेकिंग अ बाथ, तुम्ही जेव्हा आरशासमोर येता त्यावेळेस फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी करते तर हे मी लोशन म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं सिरम लावते. हे आहे 2% फेस सिरम रेटिनॉल. रेटिनॉल हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी आणि त्याच्यामुळे तुमची स्किन टाईट होते आणि परत तुम्ही यंग दिसायला लागता. म्हणजे हे जर का तुमचे खाली आलेलं असेल ते पण सुद्धा वरती जाऊन टाईट व्हायला लागतं. डोळ्याखाली सर्कल्स झाले असतील, रिंकल्स झाले असतील ते पण हळूहळू कमी होतात. पण एक गोष्ट करायची की डोळ्याखाली लावायचं नाही, डोळ्याच्या वर लावायचं नाही, कुठंही डोळ्याच्या अवतीभोवती लावायचं नाही. ह्यामध्ये हा गुण आहे की तुम्ही इथं जरी लावला, हा सगळा पार्ट तुम्ही सगळा कवर केला तर ऑटोमॅटिक इथपर्यंत ते पोचणारच आहे. त्यामुळे मुद्दामून लावायचं नाही. डोळ्यांसाठी हे चांगलं नाही आहे. काही प्रोडक्ट्स आहेत जे डोळ्यांना बिलकुल लावायचे नाही आहेत, ते मी तुम्हाला सांगते. त्यापैकी हे आहे. हे डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका, डोळ्यांच्या भोवती लावू नका. बाकी 2 ड्रॉप्स बास होतात. 2 ड्रॉप्स हातावर घ्यायचे, मग नंतर त्याचे असे डॉट्स द्यायचे आणि मग प्लेनली लावायचं. एकदा असं झालं, इथे लावलं, नाकावर लावलं, मग दुसऱ्या बाजूला लावलं, पूर्ण कवर कर. काही ड्रॉप्स इथे पण लावा. 2-3 ड्रॉप्समध्ये हे सगळं कवर होतं आणि मग हे असं फोरहेडला लावून टाका. हे झालं. डोळ्यांना बिलकुलही हात लावलेला नाही आहे मी. ओके, आता हे 2-3 मिनिट जाऊ द्यायचं तुमचं, तुम्हाला काय तोपर्यंत आवरायचं ते आवरा. मग ह्यानंतर ह्याचं मी तुम्हाला नाव सांगितलं का, न्यूरोमा सायन्सचं रेटिनॉल 2% फेस सिरम आहे. ह्याच्यामध्ये दिस इज एनरिच विथ व्हिटॅमिन C and E and hyaluronic acid which brightens your complexion. हे न्यूरोमा सायन्स हे कुठं मिळेल तर 1 mg वरती जावा, तुम्हाला नक्की मिळेल. सर्च करा ह्या नावाने, तुम्हाला नक्की मिळेल. याची प्राईज आहे अराउंड 650. हे आता मला 2-3 महिने गेलेलं आहे, त्यामुळं आत्ता काय प्राईस आहे हे तुम्हाला चेक करावे लागेल. त्यावेळेस हे 650ला होतं. 3 महिने आरामात जातं. मग त्यानंतर आता 2 मिनिट झाल्यानंतर एकदम बेस्ट माझ्या स्किनसाठी, कारण माझी ऑइली स्किन आहे, सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट जे असेल ते हे आहे लॅक्टोकॅलामिन. लॅक्टोकॅलामिन फेस लोशन हे माहिती आहे कॅओलिन क्लेचं आहे आणि हे ऑइली स्किनसाठी आहे. म्हणजे ॲब्सॉर्ब्स एक्सेस ऑइल असं लिहिलेलं आहे. ॲब्सॉर्ब्स ओनली एक्सेस ऑइल अँड विच इज पॅराबेन फ्री. हे जे आहे ते ऑइली स्किनसाठी आहे. एक आहे ते ड्राय स्किनसाठी पण मिळतं. ज्यांची ड्राय स्किन आहे, ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांनी ड्राय स्किनचं लावा. ओके, ज्यांची ऑइली आहे त्यांनी हे लावा, वॉयलेट असलेलं. ह्याची प्राईस आहे, हे 120 ml आहे अँड प्राईस आहे ह्याच्यावर मला दिसत नाही आहे, त्याच्या बहुतेक हां दिसली, 240 रुपीज. हे आहे 240 रुपीजला. ओके, ह्याच्यासुद्धा थोडासा एक कॉईन एवढा घ्यायचा पार्ट, कॉईन 1 रुपयाचं नाणं आहे आत्ताचं नवीन, तेवढं पार्ट घ्यायचा आणि ते डॉट्स करून लावून टाकायचा. हे आहे, हे तुम्ही डोळ्याच्या भोवती लावलं तरी चालेल, ह्याचं काही इफेक्ट नाही होत डोळ्यांच्या भोवती.
ह्याच्यानंतर किंवा त्याच्याबरोबर मिक्स करून मी काय करते, जनरली मॉइश्चरायझर हे त्याच्यामध्येच मिक्स करून लावते, पण ड्राय स्किनवाल्यांनी हे आधी लावून मग मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल. मॉइश्चरायझर मी लावते ते सीटाफिलचं आहे. सीटाफिल मॉइश्चरायझिंग लोशन येतं, कारण हे नॉन ग्रीसी आहे, नॉन ग्रीसी अँड नॉन इरिटेटिंग आहे, विच डझंट क्लॉग द पोर्स. ह्याची किंमत आहे 810. आता हे मला खूपच महिने चाललेलं आहे, कारण माझी ऑइली स्किन असल्यामुळे मग मी एकदमच 2-3च ड्रॉप्स घेते ह्याची. पण आता तुम्ही तुमच्या वापरण्यावर आहे. पण हे मला जवळजवळ 6-7 महिने गेलेलं आहे. इतकी मोठी बॉटल आहे. सो ती तुमच्या वापरावरती आहे. तुम्ही बघा 250 ml आहे हे, मला 6 महिने गेलेलं आहे. 810 रुपये. ओके. सीटाफिल मॉइश्चरायझर म्हणजे 3 रेजिम आपले झालेले आहेत आता लावून. एक आहे ते रेटिनॉल सिरम, दुसरा आहे ते लॅक्टोकॅलमिन आणि थर्ड इज मॉइश्चर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं ते आहे सनस्क्रीन. तर मी जे लावते ते ऑइली स्किनचं आहे. ऑइली स्किन सनस्क्रीन SPF 60 असलेलं आणि ऑर्गॅनिक हार्वेस्टचं आहे. ऑर्गॅनिक हार्वेस्ट. ओके. आणि ह्याची प्राइस आहे 250 रुपीज. नो सॉरी 450 आहे. येस 450. ह्याच्यात ब्ल्यू लाईट टेक्नॉलॉजी वापरली आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे जे मी म्हटलं की पिगमेंटेशन वगैरे झालं होतं ते निघून गेलेलं आहे. सो बेस्ट प्रोडक्ट फॉर यू. आणि मग मी घरी असेल तर फक्त ह्याच्यावरच थांबते की सनस्क्रीन लावलं झालं माझं रुटीन. पण सपोज मला बाहेर जायचं असेल तर बाहेर जाण्यासाठी मग मी त्याच्यावर फाउंडेशन लावते. फाउंडेशनमध्ये ओरिफ्लेमचं आहे फाउंडेशन, ऑइली स्किनसाठी ते पण बेस्ट आहे. मग चांगल्या कंपनीचे सगळे फाउंडेशन माझे लावून झाले आहेत आणि सगळे चांगले आहेत. लॅक्मेचं पण चांगलं आहे, मॅबिलिनचं पण चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे, जे हवं आहे ते फाउंडेशन तुम्ही लावू शकता तुमच्या स्किन टाईपला जे सूट करेल ते. सो हे आहे आपलं रुटीन. आणि मला होपफुली मला कळवा कमेंटमध्ये. तुम्ही 1 mg मध्ये तर सगळं हे मिळेलच 1 mg वरती. तर तुम्ही ते बाय करा, मग वापरा आणि मग 1 वीक नंतर मला जरूर कळवा की तुमच्या स्किनमध्ये काय फरक पडला. सो कुठले कुठले आहेत प्रॉडक्ट्स आपले? 1, 2, 3 and 4. ओके. चलो बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम. आता पुढचा जो आहे, आता तुम्ही पे केलेला आहे ते पूर्ण माझ्या क्लासचे पेमेंट केलेलं आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तो आहे माय जर्नी फ्रॉम फॅट टू फिट. सो ते पण बघा आणि ऑल द बेस्ट फॉर यू.